आणि याच इंधनाच्या वाढीमुळे, गॅस दर वाढीमुळे कोल्हापूरकरांच्या ताटातनं आता तांबडा पांढरा रस्ता सुद्धा गायब होतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे। कारण अर्थातच या महागाईचे चटके तांबडा पांढऱ्या रश्श्यालाही बसतात। कोल्हापुरातील शिवाजी पेठ असेल किंवा जुन्या किचनमध्ये किंवा जुन्या परिसरात आपल्याला अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेता येतो, मात्र तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारे मसाले आणि साहित्य प्रचंड महागलंय। ग्राहकांची संख्या सुद्धा 25% कमी झाल्याचं दुकानदार सांगतायत। सरकारनं जर महागाईवरती नियंत्रण आणलं नाही तर खवय्यांच्या ताटातनं तांबडा पांढरा रस्सा गायब होऊ शकतो असं हॉटेल चालक म्हणतात। इंधन वाढल्यामुळं बाकीचे सगळे मटेरियल त्याचे दर वाढल्यामुळे कसं झालं की तांबड्या पांढऱ्याचे दर करण्याचे दर नाही वाढलेले, ते आहे तसेच राहिले। फक्त महागाईमुळे सगळे मटेरियल वाढल्यामुळे लोक काय जरासं पूर्वी जी लोक जितकी खात होती त्यापेक्षा कमी आले प्रमाण, थोडंसं एक 25% तर कमी आले। त्यामुळे ह्याचा परिणाम ह्याच्या सगळ्या मटेरियलवर महागाईचा सगळ्या इंधनाचा सगळ्या ह्याच्यावर परिणाम झालेला आहे। महागाई कमी झाला पाहिजे आणि इंधनाचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे तर हे व्यवसाय टिकणार आहे। नाहीतर हे काही दिवसांनी थोड्या दिवसांना हे कमी ताटातनं कमी एक वस्तू कमी होत जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।